नमस्कार मित्रांनो. संभाजी विश्वास पाटील लिखित या कादंबरीचा आपण वाचन करत आहोत. भाग दुसरा. रायगडावरची ती रंगपंचमी बदनामीच्या रंगानेच डागाळून गेली होती. आजच्या भव्य मिरवणुकीकडे, अंबाऱ्या आणि पालख्यांच्या या छबिन्याकडे, अगर ढोल लेझिमांच्या नादाकडे कोणाचे फारसे लक्ष नव्हतेच. बारूदखान्यापासून ते जोगदीश्वराच्या मंदिरापर्यंत नव्हे, तर पार भवानी कड्याच्या टोकापर्यंत सर्वांचे कान आणि डोळे सावध होते. बघे पाहुणे आपापसात नको नको ते कुजबुजत होते, बडबडत होते. कोण हे युवराजांचे धाडस? बघितलंत? परक्याची बाईल घातली घोड्यावर आणि आणली ओढून राजवाड्यात. ती सुद्धा चक्क दिवसाढवळ्या बरं. चालायचंच, कोवड्या काकड्या कुस्करायच्या. राजा महाराजांचा शौक पुराणकाळापासून आहे. त्यात काय वेगळं? एक शास्त्री बुवा नाकात गुणगुणले. रंगपंचमीचा उत्सव कसाबसा पार पडला. सूर्य मावळतीकडे झुकला. सदरेवर बसलेल्या शिवाजी महाराजांची चर्या कमालीची ताणली गेली होती. एका मोठ्या दडपणाचे ओझे घेऊन ते अतिशय बेचैन स्थितीत सदरेवर बसून होते. शंभूराजांनी तातडीने आपल्या समोर दाखल व्हावे असा निरोप नव्हे तर कडक हुकूमच त्यांनी धाडला होता. बैठकीच्या समोर बसक्या गादीवर त्र्यंबकराव आणि निवासराव अल्लाची गाय होऊन अवघडून बसले होते. आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा कांगावा त्यांनी चालूच ठेवला होता. तितक्यात दालनाबाहेर पावले वाजली. आपल्या गळ्यातील पाचूंच्या माळेशी चाळा करत धीमी वाट ऐट दार पावले टाकत शंभूराजे तिथे दाखल झाले. अतिशय गोरीपान तांबूस मुद्रा, रुंद कपाळ, कमनीय भुवया, अत्यंत बोलके तितकेच भेदक काळेभोर डोळे, अनेक राजांच्या राजकुमारांच्या मेळाव्यातले सवाई राजकुमार ठरावेत असे सहज मोहिनी घालणारे शंभूराजांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी शिवरायांच्या नजरेला नजर भिडवली तेव्हा थोरले महाराजांच्या नजरेत उसळलेले विषाचे पाणी पाहून शंभूराजांच्या पापण्या खाली झुकल्या. पितापुत्रांच्या उपस्थितीने ते दालन उजळून गेले होते. दोघांनाही विधात्याने अप्रतिम सौंदर्याची देणगी बहाल केली होती. क्षणभर सूर्याच्या सदरेवर चंद्रच भेटीस यावा असे ते मनोहर दृश्य होते. मात्र बैठकीतला तणाव खूपच वाढलेला. शंभूराजांवर अचानक ओढवलेल्या या बाळंटाने त्यांचे यार दोस्तही गळून गेले होते. त्यांचे इमानी सेवक आणि बालमित्र रायप्पा महार यांनी ज्योत्याची केसरकर वाड्याबाहेर दुःखी चेहऱ्याने उभे होते. युवराजांच्या पाठोपाठ पत्नी त्यांच्या धर्मपत्नी येसूबाई आत आल्या. त्यांच्या सदरेवरील अनाहूत येण्याने थोरले महाराज चमकले. तोच त्यांची नजर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या स्वच्छ लुगड्यातल्या त्या नवयौवनेकडे गेली. त्या अनोळखी तरुणीवरून वाडकर बापलेकांची नजर भिरभिरत होती. शंभूराजांच्या अन्यायाची शिकार झालेली हीच ती अभागी तरुणी असावी हे शिवराजांनी तात्काळ ओळखले. परंतु येसूबाईसारख्या आपल्या समंजस सुनेच्या उपस्थितीने मात्र महाराजांच्या गोंधळात अधिकच भर घातली. तसा त्यांनी थेट प्रश्न केला, "सुनबाई, इकडे येण्यामागचं आपलं प्रयोजन काय? येसूबाई काहीशा वरमल्या. त्यांच्या ओठांच्या पाकळ्या उघडल्या, परंतु त्यांना बोलायचे धाडस होईना. येसूबाईच्या साक्षीने महाराज मवाळ होण्याऐवजी अधिक कठोर झाले. नकळत त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या, कपाळावरच्या शिरा फुगीर झाल्या. ते गरजले, "सुनबाई, आपण अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्यात युवराज यशस्वी झाले आहेत. पण लक्षात ठेवा, आपण सुनबाई शंभूराजे. शंभूंचे हे गुन्हे, या आणि अशा वाढत्या हरकती एक वेळ त्यांचा पिता डोळ्याआड करेल, पण राजाला आपला राजदंड ममतेच्या डोहात फेकून देणं परवडणार नाही." गाभाऱ्यातल्या मंत्रघोषासारखा महाराजांचा आवाज दमदमू लागला. येसूबाईंना पुढे एक शब्द उच्चारता येईना. संभाजीराजांची चर्या अपमानित झाली. कमालीच्या तणावाने त्यांची मान खाली झुकली. या वातावरणाचा परिणाम म्हणून म्हणून की काय,
त्र्यंबकराव आणि निवासरावाला मोठे बळ प्राप्त झाले. बाप लेक धाडसाने उभे राहिले. त्र्यंबकरावाने आपल्या अंगावरचे उपरणे झटकले. पिंपळासारखा थरथरत तो बोलला, महाराज, मला माझी सून हवी. राजे, माझी गरिबाची बायको मला परत द्या हो. निवासराव गयावया करत बोलला. महाराजांनी एक जळजळीत कटाक्ष संभाजीराजांकडे फेकला. ते दुःखी स्वरात बोलले, दुर्दैव, केवळ दुर्दैव. आज स्वराज्यात कोणाही स्त्रीची अब्रू सुरक्षित राहिली नाही. असे रयत उघड बोलू लागली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? एक कमालीचा सन्नाटा खासगीकडे पसरला होता. महाराजांच्या कठोर शब्दांनी युवराज आणि युवराज्ञी यांचे बोलणेच खुंटले. वाडकर पितापुत्रांच्या कांगाव्याला जोर चढला तसा गोदूचा श्वास कोंडला. तिला यापुढे गप्प बसवेना. ती सरळ महाराजांच्या पायावर कोसळली आणि कडवडून बोलली, नाही महाराज, मला थोडं बोलू द्या. हे सारं कुभांड आहे. चिनाल, तू चूप. त्र्यंबकराव आपल्या सुनेवर कडाडला. महाराज, हा माझा नवरा आणि सासरा दिसतात तसे भोळे भाबडे साधेसुधे नाहीत. गोदू धाडसाने बोलून गेली. गोदूने महाराजांपुढे घाराणे घातले. आई भवानीची शपथ घेऊन सांगते महाराज, हे दोघेही देशद्रोही दगाबाज आहेत. आज पंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन राजांना इथे गडावरच जीवे मारण्याचा कट रचला होता. ह्या दुष्टांनी आम्हावर शस्त्र उगारायचे आणि तेही ह्या रायगडावर येऊन. त्याही गंभीर परिस्थितीत शिवराजांना हसू फुटले. राजांच्या सोबत पहारेकरी आणि सेवकांनाही हसू आवरेना. तसा त्र्यंबकरावाला जोर चढला. तो हात जोडून अजिजीने बोलला, बघितली ना महाराज, आपल्या युवराजांनी ह्या गरीबाच्या सुनेवर किती भुरळ घातली आहे. महाराज रंग युवराज उडवतात, पण गरिबांच्या अब्रूंच्या चिंध्या उडवतात. महाराज वरकरणी फक्त आवरल्यासारखे दिसत होते, पण आतून मात्र त्यांचा धीर सुटल्यासारखा झाला होता. महाराजांना शंभूराजांच्या पराक्रमाबद्दल तीळमात्र शंका नव्हती, पण त्यांच्या चारित्र्याबाबत अलीकडे त्यांना भरवसाच उरला नव्हता. एखाद्या सुंदर स्त्रीवर नजर पडली की युवराज कोणत्याही थराला जाऊन पोचू शकतात, हे त्यांच्या अष्टप्रधानांनी दरकदारांनी त्यांना अनेकदा, कधी आडवळणाने तर कधी स्पष्टपणे ऐकवले होते. त्यामुळेच ते कमालीचे उद्विग्न झाले होते. तितक्यात सदरेबाहेर थोडीशी गडबड उडाली. पाठोपाठ आपला जरीकाठी शेला सावरत उंचेपुरे जाड-जूड हाडपेरांचे अण्णाजी दत्तो अचानक आत आले. पैलदार मिशा, डोळ्यांच्या बोलक्या बाहुल्या, दोन्ही कानांमध्ये झुलणाऱ्या भीकबाळ्या, तुकतुकीत सावळा रंग, सारा त्यांच्या चर्येबाज रुबाब होता. 65 ओलांडलेल्या अण्णाजी पंतांनी थोरल्या महाराजांसमवेत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते. महाराजांपुढे नम्रतेने झुकत त्यांनी मुजरा केला. ते बोलले, माफी असावी महाराज. बिना अवतण्याचा आणि बिना हुकुमाचा मी सदरेकडे आलो. पंत काहीसे थबकले. पुढचा शब्द उच्चारण्याआधीच अण्णाजी संभाजीराजांकडे टवकारून पाहिले. त्यांनी युवराजांनाही कुशातच त्यांच्या नजरेला नजर भिडवली. युवराजांच्या डोळ्यातील चमकत्या बाहुल्या पंतांना बर्चीच्या लखलखत्या धारदार पात्यासारख्या भासल्या. त्या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता. अण्णाजी पंतांनी शेल्याने कपाळावरचा घाम टिपला. सारवासारवीच्या भाषेत ते बोलले, राजे, ही बिचारी गोदू माझ्या मेव्हणीची मुलगी बरे. हे त्र्यंबकराव माझे जवळचे नातलग आहेत राजे. बोलता बोलता अण्णाजींची नजर गोदूच्या भाबड्या निष्पाप चेहऱ्याकडे गेली आणि त्यांच्या मनाचा बांध फुटला. त्यांची एकुलती एक हंसा नावाची पोर त्यांच्या मनात फेर धरू लागली. हंसा म्हणजे एक चालतं बोलतं चैतन्य होतं. पाखरासारखी बागडणारी, मोरांच्या पायांनी चालणारी, फुलपाखरासारखी पंतांच्या भोवती फिरफिरणारी हंसा. तिच्या ओल्या आठवणी अण्णाजींची पाठ सोडायला तयार नव्हत्या.
परिसरात कोसळणारा प्रचंड पाऊस, पावसाळ्यात पावलोपावली आढळणारे झरे, त्या निर्मळ झऱ्यासारखीच हंसा तरुणांच्या तारुण्याच्या उत्सवात अखंड नाचत राहायची. अनाजी पंतांनी हंसाचे काहीसे गडबडीनेच शुभमंगल आटोपले होते. ती पेणहून आपल्या सासरहून पहिल्या माहेरपणाला माघारी आली होती. एके दिवशी मंगळागौरीच्या निमित्ताने ती राजवाड्यात गेली. तेथून दुःखी नव्हे जखमी होऊनच परतली. 2-3 दिवसातच पाचाडच्या भरल्या चौखंडी विहिरीमध्ये पाण्यावर तरंगणारा हंसाचा मुर्दा लोकांनी पाहिला. तेव्हा तिच्या त्या अवचित जाण्याने सारा परिसर हळहळला. झाल्या प्रकाराबद्दल अनेक जण अनेक तोंडांनी बोलत होते. कोणी सांगत होते की हंसावर बलात्कार झाला, कोणी म्हणत होते तिच्यावर कसलासा मानसिक आघात झाला आणि त्या तारेतच तिने स्वतःच्या हाताने मृत्यू जवळ केला. पण या प्रकारामध्ये अनेक जण शंभूराजांकडे बोट दाखवत होते. त्यांच्यामुळेच आपल्या लाडक्या लेकीचा नाश झाला अशी अण्णांजीची ठाम समजूत होती. 2 वर्षांमागे घडलेल्या या घटनेचा अनेकांना विसर पडला होता, परंतु आपल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने अण्णाजी पंत मात्र अजूनही वेडेपिसे व्हायचे. पंतांच्या आगमनानंतर वातावरण अधिकच गंभीर बनले. न्यायाधीश प्रल्हाद निराजी बावरून गेले. त्र्यंबकरावाने आपले मुंडासे काढून शिवाजी राजांच्या पायावर ठेवले. तो दुःखी स्वरात ओरडला, महाराज, गरिबाची सून गरिबाला परत करा हो. वाडकर पितापुत्रांच्या किंकाळ्यांनी अण्णाजींना अधिकच धारिष्ठ्य आले. ते महाराजांना बोलले, राजे, कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या स्वरूप सुंदर सुनेला साडीचोळीचा आहेर करून सन्मानानं परत पाठवणारे आपणच होता ना? जाऊ दे महाराज, ह्याच दरबारात ह्या डोळ्यांनी खूप चांगले दिवस पाहिले आहेत, म्हणूनच पुढचं काही बोलत नाही. अण्णाजी दत्तोंनी शरमेने मान खाली झुकवली. महाराजही कमालीचे खजील दिसू लागले. त्यांनी रागानेच येसूकडे नजर वळवली, मात्र घडल्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसूबाईवर झाल्याचे दिसत नव्हते. उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने त्या तेजस्वी दिसत होत्या. त्यांनी पंतांच्या तोंडाला तोंड देत सरळ सवाल केला, पुराव्याशिवाय भलता सलता कोणावर किटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो. अन अब्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी असते, तशीच युवराजांनाही. येसूबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत काहीसे वरमले, मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसूबाईंना रोखले. सोनबाई, तुम्हावर कदाचित पतिप्रेमाची भुरळ पडली असेल, परंतु तुमच्यापेक्षाही एक पिता या नात्यानं आम्ही युवराजांना चांगलं ओळखतो. मगापासून ज्यांच्या भोवती वादाची वावटळ घोंगावत होते, ते शंभूराजे मात्र चूप होते. फक्त श्रवणभक्ती करत होते. आपल्या पित्यांचा आपल्याबाबतचा अविश्वास, अलीकडची त्यांची आपल्यावरची गैरमर्जी, पितापुत्रांमध्ये संबंध बिघडावेत म्हणून राजदरबारात प्रत्ययी घडणारी कटकारस्थाने, या साऱ्यांचा वास त्यांना केव्हाच लागला होता. त्यांना अधिक राहवले नाही. दुःखी स्वरात शंभूराजे बोलले, आबासाहेब, दुःख याचंच वाटतं की आम्हाकडून काही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे. हा घोर अन्याय आहे आबासाहेब. आपण आज घडलेल्या प्रकरणाची जरूर शहानिशा करावी. तपासानंतर आम्हीही खात्री पटेल की आज होळीच्या माळावर ऐन मिरवणुकीत आतषबाजीच्या गोळ्यांऐवजी तोफेतून खरेखुरे गोळे उडवले जाणार होते. कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब. त्याची वेळेत खबर घ्यायला ही निष्पाप गोदू पुढे धावली. ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम. शंभूराजे केवळ कपोलकल्पित कथांवर राज्य चालवता येत नाही. त्यासाठी अशा पुराव्याची आवश्यकता असते. अण्णाजी पंतांची धूसफूस वाढली होती. आपल्या वारसदारावरच्या उघड आरोपामुळे थोरले महाराज हवालदिल बनले होते. तितक्यात तेथे मुल्ला हैदरांची स्वारी येऊन पोचली. थोरल्या राजांनी त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले. त्यांच्या न्यायबुद्धीवर राजांचा खूप विश्वास होता. साठीतले मुल्लासाहेब पापण्यांची उघडझाप करीत होते.
महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजाजवळच्या तोफेसाठी पोहोचलेल्या बारुदाची आम्ही चौकशी केली. ती आतिषबाजींची दारू नव्हतीच. सारे अचंबित झाले. हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच घातपाताचा हा प्रकार घडत होता ही बाब खूप चिंतेची होती. मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत सांगितला. गडावरच्या बारूदखान्यातून तोफगोळे वाघ दरवाजाकडे नव्हे कुठेच रवाना झाले नव्हते. त्याच दुपारी काळ्या हौदाकडे संशयित दिसणाऱ्या 6-7 जणांना गडकरी कान्होजी भांडवलकर यांच्या पथकाने रोखले होते. तेव्हा ते भामटे कैद चुकविण्यासाठी भवानीकड्याच्या दिशेने पळाले होते. त्यांनी त्या अजस्र कातीव कड्यावरून खाली बगलेच्या जाळवंडात उड्या ठोकल्या होत्या. तिकडे संशयितांचा शोध अजून सुरू होता. थोड्याच वेळात स्वतः कान्होजी रावही सदरेवर पोहोचले. त्यांनी शिवाजीराजांना सांगितले, महाराज, त्या संशयितांपैकी चारांची प्रेतं सापडली आहेत. वरच्या लिबासावरून ते बाहेरचे पठाण दिसतात. या आधी या मुलखात त्यांना कोणी बघितलं नव्हतं. शिवरायांच्या चेहऱ्यावरच्या ताणल्या गेलेल्या रेषा मावळल्या. त्यांच्या चमकत्या बाहुल्यांनी गोदूकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले. दुश्मनांनी एका मोठ्या कट कारस्थानाचे धागेदोरे विणल्याची त्यांची खात्री झाली. शंभूराजांकडे मोहरा वळवत ते बोलले, एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघ दरवाजाकडे धावण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना का दिली नाही युवराज? तिकडे धावून तोफा निकामी करून मराठ्यांच्या पंचप्राणांचं रक्षण करणं हे आमचे प्रथम कर्तव्य होतं आबासाहेब, शंभूराजे उत्तरले. शिवाजीराजांची कठोर नजर वाडकर पितापुत्रांवर खिळली. त्या दोघांची ही भंबेरी उडाली होती. ते ततफक करीत राजांकडे बघत होते. घडलेल्या प्रकारात नक्कीच काहीतरी काळेबेरे होते याची अण्णांजींनाही कल्पना आली. त्यांचा आरंभीचा ताठा आपोआप सैल झाला. आता सर्वांच्याच नजरा थोरल्या महाराजांकडे वळल्या. थोरल्या राजांच्या मुखातून निरक्षीर विवेक बुद्धीने शब्द बाहेर पडले, अण्णाजी पंत, या प्रकरणाचं एकूण गूढ वाढलं आहे. त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे. कान्होजी, चौकशी पूर्ण होईपर्यंत ह्या बापलेकांच्या कच्च्या बंदीखान्यामध्ये ठेवून घ्या. त्र्यंबकराव आणि निवासराव यांच्या पाठीला भाल्याची टोके लागली. त्यांची रवानगी बंदीशाळेकडे झाली. त्यांच्यासाठी अण्णांजी काहीही करू शकले नाहीत. गोदू तशीच बावरून उभी होती. अण्णांजी तिच्याजवळ गेले. तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले, चल पोरी, कालपासून खूप त्रास सोसावा लागला तुला. चल आपल्या मावशीच्या घरी. गोदूने अण्णांजीचा हात झटकला. ती काहीच बोलली नाही. ती इतकेच बोलली, महाराज, मला नाही जायचं कोणाही नातलगाकडे. जे झालं ते खूप झालं. शिवराय सुद्धा पेचात पडले. गोदूबद्दल त्यांच्या मनात खूप अनुकंपा निर्माण झाली होती. इतर वेळी तिच्या बहादुरीबद्दल त्यांनी आपल्या गळ्यातला रत्नहारही तिच्यावरून वाढून टाकला असता. पण वाडकर गुन्हेगार निघाले तरी अण्णांजीचे जवळचे आप्त होते. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपल्या अष्टप्रधानातील दरकदाराचा कोणत्याही प्रकारे पाणउतारा होऊ नये याची राजे काळजी घेत होते. पण गोदूचं काय करायचं? शिवाजीराजेही विलक्षण पेचात पडले. अण्णांजीने तिला आपणाकडे नेऊ इच्छित होते. गोदू त्यांच्याकडे जायला बिलकुल तयार नव्हती. शेवटी राजांनी निर्णय दिला. ती अज्ञान मूल नव्हे. तिचे तिला ठरवू द्या. राजे निर्णय देऊन मोकळे झाले. पण गोदूला काहीच कळेना जायचे कुठे. आवर्तात अडकलेल्या पाचोळ्यासारखी गोदू तशीच काही काळ उभी राहिली. तिने प्रथम शंभूराजांच्या धीरगंभीर मुद्रेकडे पाहिले. तिची नजर युवराजांच्या बाजूला उभ्या असलेल्या येशूबाईंकडे गेली. येशूबाई लामण दिव्यातल्या ज्योतीसारख्या तेजस्वी, प्रेमळ, शीतल, स्निग्ध भासल्या. अचानक गोदूला गदगदून आले. तिने तशीच पुढे धाव घेतली आणि येशूबाईंना कळवळून मिठी मारली. ती काकुळतीने बोलली, युवराज्ञी, आपणच मला पदरात घ्या. तुमची दासी म्हणून पडेल ती कामं करायला तयार आहे.
मला पदरात घ्या. तुमची दासी म्हणून पडेल ती कामं करायला मी तयार आहे. जिच्यामुळे आपल्या पतीवर बालट आले तीच गळ्यामध्ये पडली होती. या अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने येशूबाईसह सर्वांचीच पंचाईत केली. शिवाजीराजे विस्मयचकित चर्येने येशूबाईकडे पाहत होते. त्यांच्या मिठीत मदतीसाठी धावलेल्या गोदूचा देह थरथरत होता. लोण्याच्या गोड्यावरून हळूवार हात फिरवावा तसा त्यांनी गोदूचा चेहरा वात्सल्याने कुरवाडला. त्या धाडसानं बोलल्या, "ठीक आहे गदू, तुझी पुढची व्यवस्था लागेपर्यंत तू राणीवशात राहू शकतेस." एका हुजऱ्याला हुकूम केला, "तिला घेऊन आमच्या महालाकडे निघ." मी पाठोपाठ आलेच. येसूबाईंच्या वर्तनाला शिवाजीराजे आक्षेप घेतील अशी पंतांची समजूत होती, परंतु महाराजांनी तिकडे दुर्लक्ष केले. उलट त्यांनी मुल्ला हैदरांना वाघ दरवाजाकडे घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. थोरले राजे आपणास हवे तसे वागत नाहीत याची जाणीव होताच अण्णाजी दत्तो खजील झाले. उपरणे झटकत राग न दाखवता पंत रागाने सदरेवरून निघून गेले. आता महालामध्ये थोरले महाराज, संभाजीराजे आणि येसूबाई या तिघांशिवाय कोणीही नव्हते. महाराज दुखऱ्या नजरेने युवराजांकडे पाहत होते. त्याच वेळी नानाविध भावभावनांचा कल्लोळ युवराजांच्या या मुखावर उसळला होता. संभाजीराजांना अधिक धीर धरवेना. ते अत्यंत नम्र सुरात बोलले, "आबासाहेब, माफी असावी. खूप मनस्ताप दिला आम्ही. पण झाल्या प्रकरणात आमची काहीच चूक नव्हती आबासाहेब." "शंभो, आपण हिंदी स्वराज्याचे युवराज आहात. त्यात आपली उमरही भर 19 वर्षाची आहे. निदान यापुढे तरी पाचपोच ठेवून रीतीभातानं आपण वर्तन कराल अशी अपेक्षा बाळगावी का आम्ही?" "आबासाहेब, एखाद्याकडून गुन्हाच घडला नसेल तर त्याला गुन्हेगार समजून सजा द्यायची हा कुठला न्याय? शिवाय आबासाहेब, एक वेळ आपले युवराज बदचालीचे निघाले असे आपण समजू, पण रायगडाच्या संरक्षणात इतकी ढिलाई केव्हापासून पडू लागली? मतलब चीत दरवाजाची पोलादीद्वारे आजकाल कधीही रात्री बेरात्री कशी काय उघडली जातात, तेही खुद्द छत्रपती गडावर मुक्कामाला असताना." शिवाजीराजे उपहासानं हसले आणि बोलले, "वेडाच आहेस पोरा. अरे, सायंकाळी एकदा चीत दरवाजा बंद झाला की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माणूस काय पण एखादा गुमही वर खाली जाऊ शकत नाही." राजांच्या उत्तरावर संभाजीराजे म्हणाले, "असं असेल तर त्याच दरवाजातून अनांजी पंत आणि मंडळी बोलतात तशी पहाटेची माणसं जातात कशी आणि सकाळ व्हायच्या आधी वाडकरांच्या सुनेला पळवून आणतात कशी?" शंभूराजांच्या प्रश्नावर शिवाजीराजे चांगलेच चमकले. युवराजांवर आज उडवलेली राड आणि वस्तुस्थिती यामध्ये काहीतरी तफावत आहे खास. त्याच वेळी शंभूराजांच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द शिवरायांचे काळीज चिरत होते. "आबासाहेब, आजकाल आमचे दिवस इतके फिरले आहेत की महाराजांनी आपल्या हृदयाची कवाडं शंभूसाठी बंद करून टाकलीत. तिकडे चोरचिलटांनी केव्हाही ये जा करण्यासाठी चीत दरवाजाच्या पोलादी दारांना मात्र पाय फुटू लागले आहेत." युवराजांच्या बोलांबरोबर पित्याच्या हृदयातले वात्सल्य उचंबळून आले. शंभूराजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत महाराज बोलले, "एवढं मनाला लावून घेऊ नकोस पोरा. कुठेतरी गफलत आहे खास. आम्ही जरूर चौकशी करू त्याची. आबासाहेब, स्पष्ट सांगतो, तुम्हाला तुमच्या प्याऱ्या पुत्रापासून दूर लोटण्यासाठी साऱ्या सुष्ट दुष्ट शक्ती एक झाल्या आहेत." महाराजांनी ममतेने शंभूराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. त्यांच्या पाठीवरून स्निग्ध हात फिरवत ते बोलले, "आमच्या कारभाऱ्यांकडून काही चुका घडल्या तर त्यांची निश्चित शहानिशा केली जाईल. परंतु एक लक्षात ठेवा शंभू, आमचे अष्टप्रधान, आमचे दरकदार स्वराज्याचा प्रासाद उभा करण्यासाठी गेली 40 वर्षे रात्रीचा दिवस करणारे हे सारे आमचे जीवाचे जिवलग आहेत.
त्यांचा मान मर्ताप, त्यांची प्रतिष्ठा जपणं हे युवराज या नात्यानं तुमचंही कर्तव्य आहे. आपण आपले वर्तन सुधारा, अन्यथा अन्यथा काय? शंभूराजांच्या नजरेनेच प्रश्न केला. तुमच्याशिवाय आम्ही एकट्यानं कसं जगायचं याची आम्हाला सवय करून घ्यावी लागेल. महाराजांचे ते तीक्ष्ण जडजडीत शब्द कानावर पडताच महापुराच्या लोंढ्यात एखादे झाड सहज उन्मळून पडावे, तशी युवराजांची स्थिती झाली. संभाजीराजांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते बोलले, आबासाहेब, आपल्या दुराव्याच्या कल्पनेने आमची ही काळीज तीड तुटते. एक वेळ ह्या संभाजीला हत्तीच्या पायाखाली तुडवून मारायची शिक्षा आपण खुशाल द्या. त्या वेदनांना त्या वेदनांचा उत्सव खुशाल पचवेन मी, परंतु तुमच्यापासून ताटातूट या कल्पनेनेच धरबंध सुटतो आमचा. एकाएकी शंभूराजांच्या हृदयात आपल्या आजीची, जिजाऊंची आठवण दाटली. तू नेहमी शिवबाच्या सावलीत राहत जा शंभू बाळ. हा फक्त एकच कानमंत्र त्यांनी युवराजांना दिला होता. मात्र अलीकडे दिनमान बदलत होते. उभ्या जगावर मायेची पाखर घालणाऱ्या थोरल्या राजांकडं शंभूराजासाठी वेळ नव्हता. न राहून शंभूराजे दाटल्या कंठानं बोलून गेले, आबासाहेब, आमच्यामध्ये एक दोष नक्कीच आहे. कोणता? राजांनी अस्पष्ट शब्दात विचारले. एक वेळ ह्या वेड्या शिवाजीराजे जगू शकतील, पण आपल्या सावलीच्या आडोशाशिवाय या संभाजीला जगणं केवळ अशक्य आहे. बस, हाच आमचा दोष. आपले काहीतरी चुकते आहे याची जाणीव शिवाजीराजांना झाली. शंभूराजांनी आपल्या जन्मदात्रीचे तोंड कधी पाहिले नव्हते. त्यांना पुत्रासारखा वाढवणाऱ्या जिजाऊ साहेब सुद्धा तेव्हाच देवाघरी गेल्या होत्या. राज्याभिषेकाच्या सोहळ्यापर्यंत ज्याला आपण होणहार पुत्र मानत होतो, ज्याने बालवयात कर्नाटकातली कोलारची जहागिरी सांभाळून दाखवली, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज असे देशोदेशीचे वकील शिवरायांच्या महालांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ज्या शंभूराजांशी सल्लामसलत करायचे, त्यांची बुद्धी आणि तडफ पाहून हा तर उद्याचा सवाई शिवाजी आहे, अशी मुक्त कंठाने ज्याची जाहीर प्रशंसा व्हायची, तोच आपला पुत्र आपल्या जवळपास असूनही आज परका होतोय. कुणाचे तरी काहीतरी चुकते आहे खास. या जाणीवेने शिवाजीराजे संभ्रमित झाले. ते आवेगाने उठले आणि शंभूराजांना पोटाशी कवटाळावे या भावनेने पुढे झाले, तर समोर शंभूराजे नव्हते. राजप्रसादातला मधला चौक पार करून ते आणि त्यांच्या पाठोपाठ येसूबाई बाहेर पडल्या होत्या. धीडमूड झालेले शिवराय शंभूराजांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहत राहिले होते. भाग 3 पुढील व्हिडिओमध्ये.